कोल्हापूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची मागणी वाढतेय। सरकारनं या मागणीनुसार पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नियोजन केलंय। केंद्र सरकारनं महाराष्ट्राच्या खरीप हंगामाकरता 46 लाख मेट्रिक टनांहून अधिक रासायनिक खतांचा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे। त्यानुसार जुलैमध्ये 10.36 लाख टन, ऑगस्टमध्ये 8.86 लाख टन आणि सप्टेंबरमध्ये 7.35 लाख टन खतांची मागणी आहे। या खतांचं वाटप परवानाधारक कृषी सेवा केंद्रांमार्फत करण्यात येणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी नियोजन केले जाते। मागणीनुसार खतांचा पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येतोय। महाराष्ट्रासाठी 46 लाख टन खतांचा कोटा निश्चित करण्यात आलाय, तर कृषी विभागातर्फे बियाणे आणि खतांचं नियोजन देखील केले जाते। खरीप हंगामाच्या तोंडावरच काही ठिकाणी बोगस खतांची विक्री होत असते। हे रोखण्यासाठी खतांची गुणवत्ता तपासणी आणि योग्य साठवणूक यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी कृषी विभागानं कठोर पावलं उचलण्याची तयारी देखील दर्शवली असल्याचं जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे यांनी सांगितलं। दरम्यान महाराष्ट्रात साधारणतः 15.52 लाख मेट्रिक टन युरिया, 4.6 लाख मेट्रिक टन DAP, 1.20 लाख मेट्रिक टन MOP खतांचा पुरवठा होणार आहे, तर 7.50 लाख मेट्रिक टन NSP आणि 18 लाख मेट्रिक टनांच्या आसपास संयुक्त खतांचा पुरवठा होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यासाठी साधारणतः 7,188 मेट्रिक टन युरिया, 2,095 मेट्रिक टन DAP, 1,352 मेट्रिक टन MOP खतांचा पुरवठा होणार आहे, तर 6,010 मेट्रिक टन NPK आणि SSP 1,657 मेट्रिक टन खतांचा पुरवठा होणार आहे। एकूण 18,301 मेट्रिक टन खतांचा पुरवठा कोल्हापूर जिल्ह्यासाठी होणार आहे। गेल्या 3-4 वर्षांमधील खरीप हंगामात वापरल्या गेलेल्या एकूण खतांपेक्षाही यंदाचा मंजूर पुरवठा जास्त आहे। त्यामुळे खतांची कुठेही टंचाई भासणार नाही यासाठी कृषी विभागाच्या वतीनं नियोजन करण्यात येत आहे।